कितने फ्लेवर के टोटल टोटल कितने फ्लेवर? 50 फ्लेवर के बाबा बाबा बाबा। ये सब नाम उधर आके रिपीट करो तो तुम्हारे वजन जितना काजू फ्री। कौन बनेगा काजू पति? मालूम बनता का काजू पत्ती? आलो आपण आता कॉन्टिनेंट बीच वरती आणि सनसेट पॉइंट बघू शकता. नमस्कार मंडळी, मी कौश पाटील तुमचा पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर सर्व मंडळी कसे आहात? आय होप तुम्ही सर्व खूप मजेत असाल. तर मंडळी, कालचा दुसरा दिवस आपला गोव्यातला बघितलात तुम्ही आणि आजचा आहे तिसरा दिवस आपला गोव्यामधला. म्हणजे आजची लास्टची नाईट असणार आहे आमची गोव्यामधली स्टे आजचा. आणि सकाळी काल आमच्या पोरांनी सांगितलं रात्री का आजचा सकाळचा टायमिंग 9 वाजता आपल्याला फिरायला जायचं आहे. आणि वाजल्यात किती? परफेक्ट 11 वाजलेत तरी सुद्धा अजून कोणत्या आंघोळी वगैरे झाल्यात नाही. माझी सुद्धा झाले नाही आणि कोणचीच नाही झाले. काय बोलायचा, या अशा असतात पोरांच्या ग्रुपमध्ये प्लॅन. चालेल चला, आजचा तिसरा दिवस आहे. तुम्हाला आजची मजा दाखवणार आहे आणि कुठं आज फिरायला जाणार आहोत ते तुम्हाला दाखवणार आहे लोकेशनवरती. ओके, ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा, सर्वजण बघत राहा, मजा करा. गुड मॉर्निंग साहेबा. बघा, साहेबा सुरुवातीला फेस वॉश लावते, नंतर आंघोळ करते. ही कुठली आंघोळ आहे तुझी? काय रे, कसली आंघोळ आहे तुझी? चला मंडळी, आजचा तिसरा दिवस आपला गोव्यामधला आणि आम्ही रेडी झालेलो आहोत. मी सुद्धा रेडी झालेलो, बघू शकता आपले ड्रेसिंग. ओके, आणि नेमकी दुपारचे 2 वाजलेले आहेत आणि पोरांनी टाइमपास भरपूर केलाय. भरपूर केला टाइमपास. आता जेवणाचा टाइम झालाय, तर सर्व पोरं बोलतात जेवूनच जाऊ फिरायला. तर आपलं लोकेशन काय असणार आहे फिरण्याचं ते तुम्हाला दाखवतो. चला, आता जेवायला काय बनवलंय ते बघूया, दाखवतो तुम्हाला. चला मंडळी, दुपारचं जेवण आपला सुरमई असणार आहे. सुरमई काढून आपला घरगुती मस्त की बनवायला घेतलेला आहे. कडक केतन पाटीलने. केतन पाटील मस्त झणझणीत बनवा आपल्याला. एक नंबर. आता भात रेडी झालेला आहे, तिकडे भात ठेवलेला आहे. ओके, भात रेडी झाला ना आपला? भात रेडी झाला आहे. तर मस्त की सुरमईच्या टीप करून काढून एक नंबर. चला जेवून घेऊया, मगच नंतर आपण फिरायला जाऊ. ओके मंडळी, मगाशी चिकन नव्हता, आता चिकन पण केलंय केतननी मस्त की आपला काढून मस्त की गरम गरम एक नंबर टेस्ट आहे. आणि आपली सुरमई रस्सा आपला टेस्ट पण एक नंबर आहे. आगरी कोली स्टाईल मध्ये एक नंबर. तुकडी काढून दाखव जरा वरती आपली. बारकी तुकडी निघली, मोठी तुम्हाला नंतर तुकडी देते. एक नंबर. चला, मस्त वास पण एक नंबर आलाय. आता जेवायला घेऊया फटाफट आणि नंतर आपल्याकडे आता फिरायला ना, फिरायला बीचवर सगळे ते फिरायचं. चालेल, ओके. मंडळी, निघालो आता. जेवण वगैरे झालं आमचं सर्वांचा आणि आता निघालोय फिरायला गोव्याची मजा घेण्यासाठी. आणि आपली पब्लिक इथे गाड्या घेऊन चलो जाने का ना. चला, ओके ओके. मंडळी, आता सर्वात पहिला आपण चालू तो म्हणजे गाय काजू. फेमस गोव्यामध्ये काजू तिथे जास्त
फेमस आहेत. तर आपण सर्वात पहिला काजूची शॉपिंग करू आणि आपली पब्लिक तर आहेच आपली पाठी. आणि किल्ल्यावर जाणार आहोत आपण. हां नंतर किल्ल्यावर जाणार आहोत. किल्ल्यावर नंतर किल्ल्यावर ना. ओके चला. व्ह्यू कडक वाटते रे इकडचा, म्हणजे भारी वाटते. सावली सावली पण आहे आणि कडक वाटते. भारी वाईब्स येतात आणि मॅच होतात वाईब्स, बरोबर ना. चला मला मजा करा तुम्ही आपली ब्लॉगची. आलो आता गाय काजू जवळ मस्त की काजू घेण्यासाठी. चला काय रे. आलो आता काजूच्या फॅक्टरीमध्ये गाय काजू. आणि इथं आता वेगळे वेगळे व्हरायटीमध्ये काजू आहेत. टेस्ट केले बताओ. बघा इथे पण आहेत मनुके, पिस्ता, काय बदाम, सर्व काय गोष्टी आहेत. सुट्टेवाले पण आहेत असे. बघा कुठला फ्लेवरवाला पण आहेत काय काजू. बघा हे पण आहे इथं गोष्टी. हां हे बघा हे फ्लेवरमध्ये आहेत. हे मसाला बिसालामध्ये पण आहेत. हे बघा काजू पाहिजे तशी काजू. हे बघा चालेल. काजू है क्या ये 30 पहला? दिन का लाइफ है. सिंगल रोस्टेड काजू का जन्म बेनिन साउथ अफ्रीका में हुआ था. अच्छा. इसमें से ये काजू निकला है 800 रुपये किलो. 30 दिन का लाइफ है. डबल रोस्टेड महाराष्ट्र कोंकण का काजू है 1150 का डिस्काउंट करके 950. 3 महीने का लाइफ है. गोवा का काजू नया फसल है 2025 का. ट्रिपल रोस्टेड किया है. 65 काजू किलो में ज़्यादा आएगा. आसानी से नंगा हो जाएगा, इन्हें छिल जाएगा. एयर टाइट डब्बे में आएगा. 1 ईयर का लाइफ है. अच्छा. मीडियम काजू 1100, बिग काजू 1300 और जंबो काजू 1500 और किंग काजू 1800. 1100, 1300, 1500, 1800. 100 ग्राम 150, 200, 250, 350, 500. आई लव यू जानू बॉक्स 400 ग्राम, 800 ग्राम और 1 किलो. ये काजू नंगा होने के बाद उसके वजन पर ग्रेडिंग किया जाता है. तो ये लेंथ पर ग्रेडिंग नहीं है, वेट पर ग्रेडिंग है. अच्छा. 1 पौंड यानी 450 ग्राम वजन में 400 काजू आता है. 320 काजू आता है. 240 और 210. जितना दाना कम है उतना वो मेरी तरह पेटू और भारी है. जितना भारी है उतना ज़्यादा मिल्की है. डबल रोस्टिंग करके मॉइस्चर निकाल के एयर टाइट डब्बे में सील किया है. ऐसा करने से 6 महीना ये काजू खराब नहीं होता. ये सभी काजू महाराष्ट्र का है. झूठ बोलूँगा तो गोवा का है. 1100 का 200 डिस्काउंट करके 900, 1200 का डिस्काउंट करके 1000, 1300 का डिस्काउंट करके 1100, 1400 का डिस्काउंट करके 1200, 1600 का डिस्काउंट करके 1400 पर किलो. 1400 के ऊपर किंग काजू 1800 पर किलो. बटर सॉल्टेड, चीज सॉल्टेड, मीडियम काजू, बिग काजू, जंबो काजू 1350 रुपये किलो, 1500 रुपये किलो, 1700 रुपये. 50 प्रकार के मसालेदार काजू. मसाला चाट, मिरी मसाला, चिली लेमन, कुरकुरे, पानीपुरी, मैगी मसाला, ग्रीन चिली, चीज चिली, टैंगी टमाटो, पुदीना लाइम, शेजवान, मंचूरियन, पिज़्ज़ा काजू, गार्लिक काजू, इमली चटाका, खट्टा मीठा, चटपटा, पाव भाजी मसाला, फ्रेंकी मसाला, डाबेली मसाला, सोया काजू, तंदूरी काजू, आचारी मसाला, चिली गार्लिक, बारबेक्यू, चटाकेदार पेरी, धनिया जीरा, पेरी पेरी मसाला, टिक्का मसाला, पेरू चिली, क्रीम एंड ऑनियन, सॉल्टेड चीज़, चीज़ गार्लिक, बटर सॉल्टेड, रोस्टेड सॉल्टेड, जमैकन मसाला, चीज़ पास्ता मसाला. कितने फ्लेवर के टोटल कितने फ्लेवर? 50 फ्लेवर के. बाबा बाबा बाबा. ये सब नाम उधर आके रिपीट करो तो तुम्हारे वजन जितना काजू फ्री. अच्छा. कौन बनेगा काजूपति? मालूम बनता है काजूपति. वीडियो चालू रख के नहीं, ऐसा ही बोलना पड़ेगा. हाँ वाह ठीक है ना. तो पढ़ लो 100 बार. नहीं अभी वैसा नहीं और रहने दो. आगे बोलो. काजूपति बनने वाला है क्या? मतलब सब काजू इधर ही बनता है. हाँ, ओके. मेरा काजू बहुत सेक्सी और नॉटी है. अच्छा का बस. हाँ, लवर लोग शेयर एवरीथिंग, दे डोंट शेयर माय काजू. ओके. मेरे काजू के लिए झगड़ा करते हैं वो. हाँ, बाकी सब शेयर करते हैं. काजू मेरा पकड़ के रखते हैं. अच्छा काय तू कोणाला घेतलंस काजू बघ काय बोललं. या फॅक्टरीमध्ये पाहिजे तसे काजू भेटतील तुम्हाला आणि पाहिजे तसे फ्लेवर 50 फ्लेवर आता बोलले ते काका.
म्हणजे भरपूर प्रमाणाने काजू भेटतील तुम्हाला. साहेबा कुठला फ्लेवर घेतोस? ट्रिपल रोस्टेड ट्रिपल रोस्टेड सांगितलंस का घरी? 3 किलो घेतली 3 किलो आणि मित्राला 2 किलो. मित्राला 2 किलो. तू काय घेतोस? ट्रिपल रोस्टेड तोच सेम. सेम किती किलो? 2 किलो. 2 किलो. ओके. सर्व तेच घेते आता मला तर वाटते, कारण तेच सर्वांना आवडते. शिवाजी महाराजचा विजय असो. हाँ. साहिबा को क्या चाहिए? यू वांट टू सब काजू 2 kg ट्रिपल रोस्टेड विथ ये वाला 2 किलो यानी आधा किलो 4 पाव किलो 8 या किलो का दो. अभी वो बोल रहा था कि 10 मतलब किलो में 10 भी ले सकते हो. 20 डब्बा आ जाएगा मतलब किलो का. हाँ नहीं किलो का बीज नहीं 100 ग्राम का बीज. 100 ग्राम पर वही 20 गर्लफ्रेंड का दे सकते हो. ठीक है चलेगा. एक भी नहीं है. ऐसा नहीं है. अरे पहली गर्लफ्रेंड मम्मी होती है, फिर दादी नानी काकी मौसी. तुम जिसको ढूंढ रहे हो उसे फियांसे बोलते हैं. फियांसो. नहीं आता है तुमको 100 ग्राम का भी ऐसा बोलने का तो बात पलट. प्रत्येकाने मस्त की काजूची शॉपिंग केले. शेतांनी पण मजबूत केले. ऐसा एकदम हे बघ किंग काजू. किंग काजू. आणि आपले जे काका आहेत एकदम फनी कॉमेडी. काका नाही मोदी काका आहे मी. लोक मला मोदी काका म्हणताय. असं आहे काय? माझ्या सेल्फी घ्यायला 50 रुपये द्यायला पाहिजे. ऐसा ही मोदी को थोड़ी मिलने को मिलेगा. बरोबर आहे. हाँ. आणि इथं पण मजबूत शॉपिंग केले. झाली ना काजू शॉपिंग? 100% साहेबा झाली. ओके चला, इथं पण मजबूत शॉपिंग केलेली आहे काजूची. हा झोपलाय वाटतं. झाली ना शॉपिंग? चला मंडळी, काजूची शॉपिंग झालेली आहे. सर्व काजू आपल्या फॅमिलीसाठी घेतलेत प्रत्येकाने. आणि जायचा होता किल्ल्यावरती, पण तो किल्ला 5 वाजताच बंद झाला, कारण इथं पॅकिंग काजू होता ना. टाईम गेला भरपूर, 1-1.5 तास गेला. तर आता प्लॅन कुठं आहे? कुठं जायचं आपल्याला? कॉन्डलियन बीचला जायचं आपल्याला आता. चला निघूया आता आपल्या स्कूट्या घेऊन. ओके. आणि एन्जॉय करताना एन्जॉय करा आपला व्लॉग. तर मंडळी, आपण पोहोचलोय आता कॉन्डलियन बीच वरती. आपल्याला हाच बीच भेटलाय, कारण सनसेट बघायचं आपल्याला. आणि आपले पोरं पण आहेत सोबत. आणि इकडचे जे रूट आहेत ना, सेम आपल्याकडचे, सेम फिलिंग आपल्याकडचे. ते बघा रूट, गल्ल्यांशी आपण आलोय आणि आपल्या गाड्या इथं पार्क केल्यात. आणि मेन म्हणजे आता विषय झालाय, काजू सर्वांनी जास्त घेतात क्वांटिटीमध्ये. ठेवायचं कुठं? डिकीमध्ये जागाच नाही काजू ठेवायला. त्यामुळे आता बघू, आता विचार चाललाय कुठेतरी ठेवायचा आहे. तर मंडळी बघू शकता, आलोय आपण आता कॉन्टिलियन बीच वरती. आणि सनसेट पॉइंट बघू शकता, 1 नंबर. हा कडक कडक भारी वाटते बघा. हा बघा कसा सनसेट पॉइंट आहे, 1 नंबर. कसा वाटतंय इकडे येऊन? भारी ना? ही कडक फोटो येते इथं. चला मस्त आता फोटो वगैरे काढू आपण आता इथे. आणि इथंच आपल्याला नाईट लगेच फोटो काढायला डेंजर. मंडळी, सनसेट पण गेलाय आणि फोटो वगैरे काढून मस्तपैकी झालेत. आणि मजा आली इकडे येऊन. आणि सनसेटचा फायदा घेतला आम्ही सर्व पोरांनी, कारण सनसेट बघायचा होता गोव्याचा कसा असतो तो. आणि नेमकी आपण सर्वांनी फायदा घेतला, उचलला त्याचा. आणि फोटो वगैरे काढून घेतले मस्तपैकी. आणि इकडे येऊन पण भारी वाटते. आणि सर्वांना पण भारी वाटला इथे येऊन. ओके चला, आता आपल्याला आता कुठं यायचं किती आपल्याला? आता पुढे बीच वर जायचं फिरायला. आता कुठं फिरायला म्हणजे आता बसायचं आहे थोडा चिल मध्ये. एकदा बागा बीच आहे, कलिंगूट बीच आहे आणि कॉन्डलियन का काहीतरी 4-5 पुढे बीच आहे. त्याचं सगळे बीच कडे बघायचं कुठला चांगला आपल्या
आपल्या इकडची गाणी लागतील असे तिकडे नाचायला जायचं कडक ओके. आणि जवाचा पण तिथेच बघायचं ना. जेव्हाचा पण तिकडेच करू. आता आपण एक जागा बघितलंय कॅफेसाठी. क्लॅडिनस बीच स्नॅक्स म्हणून कॅफेचं नाव आहे. तिथे सर्वजण बसलो. माझ्या मागोमाग बघू शकता तुम्ही. आम्ही बीचच्या साईडलाच बसलोय बघा सगळेजण. आता काहीतरी खाण्यासाठी मागूया इथं. आणि भरपूर महाग आहे इथं, जाम महाग आहे. चला आल्यावर तुम्हाला दाखवतो. चला पोरं आता मजा करण्यासाठी रेडी. पियुष पावली गो शांतेश्वरी कोणाला पावल पावली कुळवाच्या लोकांना गो. कसा वाजवला चला मंडळी, भरपूर नाचलो, मजा केली. लास्टचा दिवस होता आपला, लास्टची नाईट होती इकडची गोवामधली. आणि भरपूर धमाल केली. आणि आता चालू आपण विलावरती. आपलं जेवण आहे, जेवायचं काय जेवायला ते बघूया आता. चला भरपूर धमाल केली गोव्याला आणि मजा पण आली, खरंच सांगतो. चला जाऊया आता विला जवळ आपल्या. चला मंडळी, काल रात्री आलो आणि डायरेक्ट झोपलो. भरपूर दमलो आणि भरपूर मजा केली. हे 3 दिवस गोव्यातले कसे निघून गेले काय पत्ताच नाही, समजला पण नाही. आणि नेक्स्ट टाइम येऊ डबल. पुन्हा जर आलो तो गोव्याला अजून वेगळे लोकेशन फिरू. आमचे भरपूर लोकेशन फिरायचे होते, पण पोरं सर्व आहेत ना 12-1 वाजता उठायची सगळी. टाईमपास करत करत 2 असे वाजायचे. त्यामुळे अर्धे लोकेशन आम्हाला व्हायचेच नाही आणि त्यांचा टायमिंग पण असायचं. त्यामुळे आम्हाला भेटायचं पण नाही लोकेशन करायला. काय नाही, गोव्याला भरपूर मजा केली. ठीक आहे, चला व्हिडिओ कशी वाटली तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि एक छान अशी कमेंट सांगा का आपले गोव्याचे व्लॉग्स तुम्हाला आवडले असतील तर. आणि भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा. चला टेक केअर, स्वतःची काळजी घ्या. भेटतो मी.